मुंबई सारख्या ठिकाणच्या लोकांनी जेवढ्या प्रमाणामध्ये मतदान केलं, मी गुरुदास कामतच्या एका सभेमध्ये प्रचारामध्ये गेलो होतो आणि त्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की गुरुदास कामतनी सातत्यानं केंद्राकडनं जास्तीत जास्त पैसा या शहराला आणण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, पण या पुढच्या काळामध्ये ते फक्त मागत राहणार नाहीत, ते देण्याच्या परिस्थितीमध्ये जातील. आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की विभाग कुठला आहे याला फारसं महत्व नाही आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करताना कोणत्या विभागाचे आपण मंत्री आहोत याला काही फारसा अर्थ उरत नाही. परंतु निश्चितपणानं मुंबईचे प्रश्न, मुंबईसाठी लागणारा अधिकचा पैसा तो मिळवून घेण्यामध्ये गुरुदास कामत निश्चितपणानं प्रयत्न करतील. याच्याबद्दल मुंबईकरांना आता काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि म्हणून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर निर्माण व्हावं हे स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं या मुंबईमध्ये आपण अनेक चांगले निर्णय मागच्या काळामध्ये केले. लोकांना आता तो बदल जाणवायला लागलेला आहे. होणारी कामं आता लोकांना दिसायला लागलेली आहेत आणि त्यामुळं एक विश्वासाने लोकांनी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व आमचे 5 आणि आमच्या मित्रपक्षाचा 1 असे 6 खासदार या मुंबई शहरातनं पाठवलेले आहेत. आणि म्हणून मला पूर्णपणाची खात्री आहे की मुंबईकरांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम गुरुदासजी तुम्हाला प्राधान्याने करायचंय. सुशीलकुमारजी शिंदेंचा प्रदीर्घ अनुभव केंद्र सरकारमधला, राज्य सरकारमधला, राज्यपाल म्हणून खरं म्हणजे तुमच्या कितीतरी भूमिका आहेत आणि सर्व भूमिकेमध्ये फिट्ट बसणारा एकमेव महाराष्ट्राचा आमचा हा मित्र, राष्ट्रपती पद असेल, उपराष्ट्रपती पद असेल, गव्हर्नर असेल, मुख्यमंत्री असेल, प्रदेशातील कुठलाही प्रश्न एकदा निर्माण झाला की कोण या जागेसाठी, त्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला सापडलेलं आहे. आणि म्हणून सुशीलकुमारजी शिंदे कधी कोणत्या पदावर जातील याचा भरोसा नसल्यामुळे सर्वजण त्यांच्या बरोबर वागताना बोलताना सावध पवित्रा घेतात. आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा एक मित्र अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकत्रित बसून आम्ही एकत्रित काम केलं. आम्हाला नेहमीच लोक म्हणायचे की 2 हंसों का जोडा पिछड़ गया रे म्हणायचे, कारण ते अगोदर गेले दिल्लीला, परत इकडे आले, परत दिल्लीला गेले वाया हैदराबाद. परंतु मला पूर्णपणाची खात्री आहे की आता त्यांच्यासोबत मलाही त्यांच्या शेजारी मंत्रिमंडळामध्ये बसायची संधी मिळते. माझ्यासाठी हा अनुभव तसा नवा आहे, कारण मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असल्यामुळे दिल्लीचा अनुभव माझ्यासाठी नवा आहे.